या ठिकाणी सन्माननीय नगर सदस्य कुशाग्रजी कदम साहेब हे आपल्या वास्तविक प्रथमच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान युवकांचे प्रथमतः रवी भाऊ लांडगे या ठिकाणी आलेले आहेत प्रभाग क्रमांक 10 मध्ये विशेषतः. तर मी या ठिकाणी मोरवाडीतील आमचे सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. खरंच या भागामध्ये ज्येष्ठ विरंगुळ केंद्र होणं फार गरजेचं होतं, कारण ह्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे बरेचसे कार्यक्रम होतात आणि बसण्याची चांगली व्यवस्था झाली पाहिजे ही चारही नगरसेवकांची मनापासून मागणी होती. तर या ठिकाणी आप्पांची पण आठवण येते मला. खरं तर आप्पांच्या माध्यमातून या ठिकाणी राजाराम कापसे आप्पा त्यांनी हा उद्यान बनवण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा होता आणि स्थानिकांमध्ये त्यावेळेस मला आठवतं की वाद झाला होता की स्थानिकांचं पण नाव दिलं पाहिजे. त्यांनी मोठं मन दाखवलं आणि शेजारी स्थानिकांचं नाव देऊन बाल उद्यान असं त्या ठिकाणी केलं. खरं तर बऱ्याच दिवसांपासून मोरवाडीच्या ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती आणि आम्ही इलेक्शन मध्ये पण आमची मीटिंग झाल्या, त्यानंतरही मीटिंग झाली. माडगुळकर काकांनी त्यामध्ये बराचसा पाठपुरावा केला आणि बऱ्याच दिवसांपासून हे रखडलेलं काम आज या ठिकाणी महापौरांचे हस्ते उघडतील. यांनी बराचसा प्रयत्न केला आणि अधिकाऱ्यांनी पण चांगली साथ दिली, त्यामुळे आज हा आपल्याला क्षण बघायला मिळत आहे. मी प्रभाग क्रमांक 10च्या वतीने या ठिकाणी महापौर साहेबांचं परत एकदा स्वागत करतो आणि सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम आपण केलेलं आहे आणि चांगला मोठा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आपण केलेला आहे. मी सर्वांच्या वतीने परत एकदा आपले आभार मानतो आणि महापौरांना विनंती करतो की आपण 1-2 शब्द बोला. प्रभाग क्रमांक 10 मोरवाडी येथील देवबाई कापसे उद्यान येथील बहुउद्देशीय 2 मजली विरंगुळ केंद्राचं कामाचं भूमिपूजन समारंभ पार पडला. या समारंभासाठी आमचे मातोश्री या प्रभागाच्या नगरसेवकांमुळे आमचे दोन्ही भाऊ तुषार भाऊ हिंगे, कुशागर भाऊ कदम आणि प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक ज्यांना या क्षणाची खूप दिवसांपासून आतुरता होती किंवा खूप गरज होती विरंगुळ केंद्राची, सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी तसेच उपमहापौर शर्मिलाताई बाबरी उपस्थित झाल्यात आणि ताईंचं स्वागत. प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व चारही नगरसेवकांचं मनापासून कौतुक करतो. येता जाता आपण पाहिलं तर हे उद्यान कायम आपल्याला असं वाटायचं बंदच उद्यान झालेलं आहे, इथं दुरावस्था झाली होती, परंतु त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्यात जी जागरूकता आहे पर्यावरणाबद्दल किंवा ज्येष्ठ समाजातील ज्येष्ठ नागरिकांबद्दल, त्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करून याचं भूमिपूजन केले आणि लवकरात लवकर आपण या ठिकाणी विरंगुळ केंद्राचं काम मार्गी लावू सर्वांच्या सहकार्याने असं आपल्याला आश्वासित करतो. आणि आपल्याला माहितीच आहे की आता उन्हाळा आलेला आहे आणि पावसाळ्याच्या आधी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात 33 कोटी झाडं लावायच्यात. तर आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मी सर्वांना आपल्याला आव्हान करतो की आता जे वृक्षारोपण मोहीम या महिन्यात आपली चालू होईल, आपण सर्वांनी या मोहिमेमध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन सहभागी व्हायचंय. आपल्याला वृक्ष लागवडीसाठी आपल्याला एक विशेष निधी आपण महानगरपालिकेतर्फे राखीव ठेवण्यात आलेला आहे, फक्त लागवड करण्यासाठी. त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी जर वृक्ष लागवडीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला तर आपल्या शहराचं पर्यावरण हे खूप चांगल्या पद्धतीने सुधारेल. जे आपण म्हणतो आपल्या शहराचे AQI एअर क्वालिटी इंडेक्स ढासळत चाललाय, तो चांगला जर करायचा असला तर आपल्या शहरातील उद्यानं ही आपल्या शहराची फुफ्फुसं आहेत. ही फुफ्फुसं जर आपण हरित स्वच्छ संरक्षित ठेवली तरच आपल्या शहराचं आयुष्यमान वाढणार आहे किंवा वय वाढणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या पर्यावरणाच्या कामासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायचा आहे. आपल्या प्रभागातील चारही नगरसेवक खूप चांगल्या रीतीने काम करत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी वृक्षारोपणासाठी किंवा
उद्यानातील इतर पर्यावरणपूरक ज्या गोष्टी असतील त्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे. आम्ही आता सर्वजण मिळून शहरासाठी एक योजना राबवतोय. आपल्या शहरात पुणे शहरापेक्षा पण जास्त उद्यान आहेत. 203 उद्यानं आपल्या शहरात आहेत आणि दुर्गा टेकडी एवढं मोठं भव्य एक महाबळेश्वर सारखं एक मोठं उद्यान आहे. तर सर्वच शहरातील उद्यानांमध्ये आपण ही योजना राबवण्याचा पुढचा प्लॅनिंग करतोय. आपण सर्वांनी याच्यातून स्वतःहून पुढाकार घ्यायचा आहे अशी सर्वांना विनंती करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शर्माताई बाबा मॅडम उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मी गोपीताई चांदोडे मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. ते उद्याचं महानाट्य त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 मे रोजी आहे. या दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने विशेष सन्माननीय महापौर रवीजी लांडगे साहेब यांच्या पुढाकारातनं एक 3 दिवसाचा महानाट्याचा प्रयोग आपण घेणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संभाजीनगर येथील शिवशंभो उद्यानासमोर एक भव्य 4 एकर जागेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे. आपल्या सर्वांना या बाबतीत सविस्तर माहिती देखील वर्तमानपत्रात मिळेल. पण 3 दिवसाचं खर्चून हे भव्य असं 2 मजली इमारत तयार होणार आहे. म्हणजे या वर्षी आपण चालू करतोय पण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच आपल्याला नववर्षाची भेट देखील या महापौर साहेबांच्या वतीने आपल्याला मिळणार आहे आणि या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. जास्तीत जास्त उपक्रम राबवावे असे 1 ते 50 आकडे कमी वेळामध्ये घेण्याचा त्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. त्याचं या ठिकाणी कौतुक करण्यात येते. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर आणि सन्माननीय नगर सदस्य त्यांच्या आईवडिलांना देखील विनंती कृपया आपण जास्त वेगामध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेले आणि अशा योजनेमुळे पिंपरी चिंचवडचं नावलौकिक देखील वाढत आहे आणि खरोखरच ही सर्वांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे. सर्वांनी एका जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी वाजवायच्या, तुमच्या आई वडिलांसाठी वाजवायच्या आहेत आणि सर्वत्र विकासाचा प्रकाश त्यांच्या मार्गदर्शनाखाली पडल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. तसेच आमचे चारही तालमीज म्हणे येताना माहिती आहे आणि त्यामुळं हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला आहे. त्यांच्या कारकिर्दीला